नमस्कार, श्रेयास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण इथे पारंपरिक पद्धतीने कैरीचे पन्हे कसे बनवणार ते पाहणार आहोत। तर इथे मी कैऱ्या व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या करून घेतल्या आहेत। एका कुकरच्या डब्यामध्ये ह्या कैऱ्या पाणी न टाकता 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत। कुकर थंड झाल्यानंतर ह्या कैऱ्या मी बाहेर काढून थंड करून घेतल्या आहेत। तर ह्या अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने हा कैरीचा गर आपण पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। तर इथे ह्या कैरीच्या बियांचा गरही आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। अगदी कैरीचा सीजन आता संपला तरीही तुम्ही वर्षभर ह्या कैरीच्या पन्ह्याचा आस्वाद घेऊ शकाल। अशा पद्धतीने वर्षभर टिकेल असे हे कैरीचे पन्हे आज आपण इथे बनवणार आहोत। तर इथे एक मोठी वाटी या प्रमाणामध्ये हा कैरीचा गर आहे। त्याच प्रमाणात मी इथे गूळ बारीक चिरून घेतला आहे। तुम्ही इथे गुळाऐवजी साखरेचाही वापर करू शकता। तर हा गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे। तर यात आपण 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा काळं मीठ मिक्स करून घेणार आहोत। ह्याची पूर्ण स्मूथ पेस्ट करून घेण्यासाठी मी हा पल्प मिक्सरमधून वाटून घेणार आहे। जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गाळणीच्या सहाय्यानेही गाळून घेऊ शकता। तर ही अशा पद्धतीने कैरीच्या पन्ह्याची पेस्ट तयार आहे। तर इथे मी स्वच्छ कोरडी करून घेतलेली काचेची बरणी घेतली आहे। त्यात हा पल्प व्यवस्थित भरून वर्षभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही हा पल्प वापरून कैरीच्या पन्ह्याचा आस्वाद घेऊ शकता। तर इथे मी 2 ग्लासांमध्ये 2 चमचे ह्या प्रमाणामध्ये हा पल्प वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तर इथे ह्या अशा पद्धतीने आपलं हे कैरीचं पन्हं बनवून तयार आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।